नमस्कार, एच न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। बागलाण तालुक्यातील आसखेडा गावच्या उपसरपंचपदी सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी अमोल सावळा यांची बिनविरोध निवड करण्यात आली। आवर्तन पद्धतीनुसार संदीप सावळा यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता। ह्या रिक्त जागेच्या निवडीसाठी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये विशेष सभा निवडणूक निर्णय अधिकारी ए.के. भामरे आणि सरपंच दीपक कापडनीस यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती। उपसरपंच पदासाठी अश्विनीताई सावळा यांच्या नावाची सूचना रवींद्र सावळा यांनी मांडली। अश्विनी सावळा यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली। सरपंच दीपक कापडनीस आणि प्रगतिशील शेतकरी राजेंद्र सावळा यांच्या हस्ते नवनिर्वाचित उपसरपंच अश्विनी सावळा यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी सरपंच दीपक कापडनीस, ग्रामपंचायत सदस्य अरुण मोरे, रवींद्र सावळा, नंदकिशोर कापडनीस, आकाश कापडनीस, संदीप सावळा, विजया मोरे, सोनाली मोरे, वैशाली बिरारी, आशाबाई पवार, वृषाली सोनवणे तसेच ग्रामसेवक एच.डी. देवरे, कर्मचारी शरद सावळा, बापू धोंडगे, संजय सोनवणे यांच्यासह ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अश्विनीताई सावळा यांची आसखेडा गावच्या उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। एच न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश कापडनीस, बागलाण तालुका। धन्यवाद। या ठिकाणी ग्रामपंचायतचे सर्व सन्माननीय सदस्य, ग्रामविकास अधिकारी, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, दीपक साहेबांच्या थेट निवडी प्रसंगी आणि ज्यावेळेस उपसरपंच पदाची जी प्रक्रिया आहे ती या 5 वर्षामध्ये कशी राबवायची याच्यासाठी त्यांची आणि आमची छोटेखानी चर्चा झाली आणि त्यानंतर आम्हा घरी शब्दाची धन शब्दाची मन सार्थ करू या माणसानं दिलेला शब्द कसा पाळायचा तो त्यांनी पाळला आणि खऱ्या अर्थानं पद येतील जातील, सत्ता असेल नसेल, परंतु शब्द हे फार मोठं धन असतं आणि ते धन कसं असतं ते त्यांनी या ठिकाणी त्यांच्या एका पंचवार्षिक मध्ये त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे शब्दाला जागायचं, इमानाला जागायचं, कसा पाळायचा तो त्यांनी पाळला आणि खऱ्या अर्थानं पद येतील जातील, सत्ता असेल नसेल, परंतु शब्द हे फार मोठं धन असतं आणि ते धन कसं असतं ते त्यांनी या ठिकाणी त्यांच्या पंचवार्षिक मध्ये त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे शब्दाला जागायचं, विमानाला जागायचं,